महाराष्ट्राच्या राजकारणात कवा कधी आणि कशी कुणाची एंट्री होईल सांगता येत नाही. आता थेट डोनाल्ड तात्या राज्याच्या राजकारणात एंट्री करायला लागल्यात. ती बी नाशकातला सगळ्यात जटिल प्रश्न सोडवून, आणि ती आहे पालकमंत्री पदाचा. हाय का नाही डोक्याला कुटाणा? आता तुम्ही म्हणाल ही काय मोठी भानगड. ऐका आधी भुसे मामा काय म्हणतात ती. नाही ते ट्रम्प साहेबांकडे न्यावं लागेल तो विचार. दादा भुसेंनी घेतलेला स्टँड बघून महाजन काका बी काय गप बसलं नाही. दिलं शहरात सवाशेर उत्तर. आता दादाचे त्याचे काही संबंध असेल तर त्यांना विनंती करतील ट्रम्पला. आता माझे तर काही संबंध नाही अमेरिकेशी, कुठे मी कधी गेलो नाही आहे तिकडे. दादा भुसेंचा काही संबंध असतील तर ते त्यांना विनंती करतील किंवा त्यांना सांगतील फोन करून की बाबा बोलून घ्या. नाही ट्रम्प विषयावर किंवा याच्यावर कुठे चर्चा. सगळ्यात ज्येष्ठ भुजबळ नाना म्हणाल, मी आपला साधा माणूस. थोड्या इंटरनॅशनल भानगडी या वयात काही झेपायच्या नाहीत. म्हणाल लईत लई मोदीची गाडी घेतो. मी फार जो काय ते अजितदादा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा शिंदे आणि फार लांब तर मोदी साहेब इथपर्यंत जाऊ शकतो मी. ट्रम्पकडे कुठे जाणार मी एवढ्या लांब? तर ती मंडळी जाऊ शकतात. आता एवढा कुटाणा वाढला कशा पायी तर सांगतो ऐका. राज्यात महायुतीचं सरकार आलं. पालकमंत्र्याच्या याद्या ठरल्या. नाशिकची माळ पडली महाजन मामाच्या गळ्यात. भुसे मामा फुगून टम. महायुतीत गोडवा टिकावा म्हणून महाजनांनी एक पाय मागे घेतला. तेवढ्यात झाली भुजबळ नानाची एंट्री. नाना म्हणाले, जिल्ह्यात आमचं आमदार जास्त आहेत, मंत्रीपद आम्हालाच मिळालं पाहिजे. दोघात तिसरा, आता सगळे इसरा. तेव्हापासून पालकमंत्री पदाचं गोंगडं भिजत पडलंय ते अजून तसंच आहे. आता वाद पोचलाय डोनाल्ड तात्याच्या चावडीवर. युक्रेन रशियाचा वाद असेल नाहीतर इस्रायल हमासचं युद्ध, आपलं डोनाल्ड तात्या तिथं हजर. विषय गंभीर असला का डोनाल्ड तात्या खंबीर झालं म्हणून समजा. तात्यांनी पालकमंत्री पदाचा वाद सोडवावा म्हणजे झालं. मग काय पुढच्या वेळेस शांततेचा नोबेल प्राइज मिळालं म्हणून समजा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.